रत्नागिरी जिल्ह्याच्या चिपळूण शहराच्या वैभवात भर घालणाऱ्या अत्याधुनिक बॅडमिंटन कोर्टचा लोकार्पण सोहळा पार पडला। चिपळूण नगरपालिका अंतर्गत शहरातील अनेक विकास कामांचे लोकार्पण आणि काही कामांचे भूमिपूजन पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते पार पडले। विशेष म्हणजे यावेळी सर्वपक्षीय नेते मंडळी आणि आजी माजी नगरसेवक एकत्र पाहायला मिळाले। जिल्हास्तरीय नगरोत्थान अंतर्गत शिवछत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा उभारणे आणि त्या ठिकाणी शिवसृष्टी उभारणे, कचरा प्रकल्प ठिकाणी गॅसिफिकेशन प्रकल्प, दरडग्रस्त भागात संरक्षक भिंत, बगीचा लोकार्पण, पेटमाप येथे रस्ता डांबरीकरण आणि वैशिष्ट्यपूर्ण योजनेतून बॅडमिंटन कोर्ट अशा 7 कामांचे लोकार्पण आणि भूमिपूजन पार पडले। चिपळूणच्या विकासासाठी कोणत्याही परिस्थितीत निधीची कमतरता भासू देणार नाही अशी ग्वाही यावेळी पालकमंत्री उदय सामंत यांनी दिली। कार्यक्रम प्रसंगी पालकमंत्री उदय सामंत यांच्यासह आमदार शेखर निकम, शिवसेना जिल्हाप्रमुख सचिन कदम, शिवसेना क्षेत्रप्रमुख बाळा कदम, पुनर्विलोकन समितीचे उमेश सकपाळ, माजी आमदार सदानंद चव्हाण, माजी नगराध्यक्षा सुरेखा खेराडे, मुख्याधिकारी प्रसाद शिंगटे सोबतच अनेक आजी माजी पदाधिकारी उपस्थित होते। जिल्हा परिषद लढणार असतील, पंचायत समिती लढणार असतील, त्या सगळ्याच सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींना मला एक विनंती करायची आहे की विकासाच्या दृष्टीने काम करत असताना मला असं वाटतं की पक्षीय राजकारण त्याच्यामध्ये येऊ नये। मागच्या देखील मी चिपळूणच्या एका कार्यक्रमामध्ये सांगितलं, कारण शेवटी विकास जो खुंटतो तो राजकारणामुळे खुंटतो, विकास जो खुंटतो तो आपापसातल्या हेवेदावामध्ये आणि मतभेदामुळे खुंटतो। आणि म्हणून आज जसं आपण सगळ्यांनी एकत्र येऊन त्या क्रीडा संकुलाचं उद्घाटन केलं, भविष्यात मला असं वाटतं की नागरिकांची हीच अपेक्षा आहे ना। आचारसंहिता लागल्यानंतर तुम्हाला काय राजकारण करायचं ते करा, आचारसंहिता लागल्यानंतर तुम्हाला काय एकामेकाला शिव्या घालायचे तेवढ्या घाला, परंतु आचारसंहिता लागेपर्यंत 45 दिवस पूर्वीपर्यंत तरी आपण सगळ्यांनी एकत्र येऊन जिल्ह्याच्या विकासासाठी काम करा, हीच जिल्हावासियांची भावना आहे आणि ती आपण आज या कार्यक्रमात प्रदर्शित करतोय। त्याबद्दल मी सगळ्यांचं मनापासून कौतुक करतो। त्या संकुलाचं उद्घाटन झालं असं जाहीर करतो। आणि मगाशी मला कोणीतरी सांगितलं की अनेक वर्षाची चिपळूणवासियांची मागणी होती की या चिपळूणमध्ये शिवसृष्टी व्हावी। त्या शिवसृष्टीला देखील माझ्या माहितीप्रमाणे 1 कोटी रुपये आपण मंजूर केले, पण ही आपण इथल्या सर्वसामान्य कॉन्ट्रॅक्टरकडनं शिवसृष्टी करून घेत नाही आहोत, तर जे स्कूल ऑफ आर्ट्सचे सगळे प्राध्यापक त्याच्यामध्ये मेहनत घेत आहेत। त्याच्यामुळे चिपळूणला आल्यानंतर प्रत्येक पर्यटक या शिवसृष्टीला भेट देईल, एवढ्या ताकदीची आणि एवढी सुंदर शिवसृष्टी आपण चिपळूणमध्ये उभारण्याचा त्या ठिकाणी निर्णय घेतला आहे। आणि या सगळ्या मागं पाठपुरावा करणारे तुमचे जे मुख्याधिकारी आहेत त्यांचं देखील मला मनापासून कौतुक केलं पाहिजे की अतिशय चांगल्या पद्धतीचं काम ते करतायत, अतिशय चांगल्या पद्धतीनं अनेक अडचणींवर मात करण्याचा प्रयत्न करतायत आणि सगळ्या लोकांना बरोबर घेऊन मान सन्मान कसं द्यायचं हे पुढच्या अधिकाऱ्याकडनं महाराष्ट्रात जर शिकायचं असेल तर ते शिंदेकडनं शिकलं पाहिजे। हे देखील सचिन कदम पण सांगतात ते चांगले आहेत, सदानंद चव्हाण साहेब पण सांगतात ते चांगले आहेत, शेखर निकम पण सांगतात ते चांगले आहेत, भास्करराव जाधव पण सांगतात ते चांगले आहेत। ते कोणासाठी वाईटच नाही। मला तर कधी कधी भीती वाटते चिपळूण नगरपालिका तर लढणार आहेत की काय। त्याच्यामुळे आता सचिनजी मगाशी शेखर सरांना म्हणाले की तुम्ही मुख्याधिकाऱ्यांचं कौतुक केलं नाही। अधिकाऱ्यानं प्रामाणिकपणानं काम केलं पाहिजे। काही चुका इकडे तिकडे होत असतील त्याचं काही समर्थन कोण करणार नाही, परंतु एक दिशा देण्याचं काम प्रशासक म्हणून मुख्याधिकाऱ्यांनी केलंय, त्याबद्दल मनापासून त्यांचं मी कौतुक करतो। अशाच पद्धतीचे प्रकल्प, अशाच पद्धतीचे प्रोजेक्ट आपण पालकमंत्री या नात्यानं माझ्याकडे आणत राहा। चिपळूण नगरपालिका अंतर्गत शहरातील विविध विकास कामांचे लोकार्पण आणि काही कामांचे भूमिपूजन पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते पार पडले। यावेळी चिपळूणसाठी नवीन नळपाणी पुरवठा योजना लवकरच मंजूर करून घेणार असल्याचे आश्वासन पालकमंत्री उदय सामंत यांनी दिले। तसेच मराठा आरक्षणाबाबत मनोज जरांगे पाटील यांची भूमिका देखील त्यांनी स्पष्ट केली। विषय वेगळा आहे आणि जरांगे पाटील साहेबांचा विषय वेगळा आहे। मनोजजींचा मुद्दा हा मराठा आरक्षणाचा आहे। मराठा आरक्षणाच्या बाबतीमध्ये सक्रियपणाने जी परवा जी बैठक झाली त्याला मनोज जरांगे पाटील हे ऑनलाईन उपस्थित होते। त्यांनी तिथे ज्या काही शंका उपस्थित केलेल्या आहेत त्याचं निरसन नक्की शासन करेल आणि निजामकालीन ज्या नोंदी आहेत त्याच्या पद्धतीनं कुणबी दाखला देण्याचं काम सुरू झालेलं आहे। इम्पेरिकल डाटा आम्ही गोळा करतोय। अधिवेशन घेण्याची घोषणा देखील मुख्यमंत्री महोदयांनी केलेली आहे
म्हणून मला असं वाटतं की मनोजजी अतिशय समजूतदार नेतृत्व करणारं एक नेतृत्व आहे मराठा समाजाचं. की नक्की समजूतदारपणानं मुंबईच्या लोकांचा देखील विचार केला. साहेब आमदारांवरती गुन्हा दाखल झालेला आहे, भावना दुखावल्या गेल्या संदर्भात दाखल झाला आहे, पण या संदर्भामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत. कशा पद्धतीने गुन्ह्याकडे बघताय तुम्ही? गुन्हा दाखल झाला आहे की नाही हे पण मला माहीत नाही. कशा पद्धतीनं झालं आहे, का झालं आहे त्याची माहिती घेतो आणि मग बोलतो. साहेब, चिपळूणमध्ये सांस्कृतिक केंद्राच्या पाठोपाठ 2 चांगले प्रकल्प आता सुरू होत आहेत. त्याचं लोकार्पण तुम्ही स्वतः करताय. सर्वात महत्त्वाचा आणि लोकांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न म्हणजे चिपळूणची पाणीपुरवठा योजना. अतिशय अनेक वर्ष झालेली आहेत या पाणीपुरवठा योजनेला. त्याच्यासाठी खूप मोठं प्लॅनिंग लागणार आहे. तुमच्याकडे काही त्याचं हे आहे का? चिपळूण नगरपालिकेची नळपाणी योजना देखील मंजूर करून देण्याची जबाबदारी पालकमंत्री या नात्याने मी स्वतः 1 महिन्यापूर्वी स्वीकारलेली आहे. इथले स्वतः स्थानिक आमदार या ठिकाणी उपस्थित आहेत, माजी आमदार देखील उपस्थित आहेत. आम्ही सगळ्यांनी एकत्र येऊन काही दिवसातच ती नळपाणी योजना देखील शासनामार्फत मंजूर करून घेऊ.